कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी तू कसा येईलस? अरे आई नाहीये ना घरी, म्हणून म्हटलं सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येऊया. जा पटकन प्लेट घेऊन ये. गे बाय माझे, तुझ्या सासूने बरा पाठवल्या तू काय हायसर. काका, अरे त्याच म्हणाल्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन जा म्हणून. आश्चर्य आहे ना, म्हणजे एवढी जादू कशी झाली? म्हणजे कसं असतं की एखादा माणूस अचानक एवढा चांगला वागायला लागला ना की मग संशय येतात ना. आणि त्याची आऊदचा नीरजची आऊस म्हणजे काय बोलायलाच नको आहे ना. बंधू गप राव जरा. ठीक आहे बरोबर. हा दे दे बाय, माका भूक लागली, दे. शुअर सर. हो येतो मी. सी यू सून. ओके. नीरज, मी जरा कामासाठी बाहेर जाऊन येते. मग मी पण कॉलेजला चाललोय. प्रिन्सिपल सरांनी मला बोलवलंय. ठीक आहे, चल मी तुला सोडते. शुअर, आलोच मी. थांब. तर जरा माका बरा वाटला. हा अजून व्हाय? हा बोला. निशी बेटा, झाला का सगळ्यांचा नाश्ता? करतायत सगळे, मी लगेच निघते. हा अगं घाई करू नकोस, मी असा सहजच फोन केला होता. पण निशी, तिथे स्वयंपाकाचा प्रॉब्लेम होईल ना. डू वन थिंग, तू तिकडचा स्वयंपाक बनवूनच ये. नाही सॉरी, मला उशीर झालाय, मी लगेच येते तिथे. हा अगं निशी, गिल्ट देण्यासाठी तुला फोन केला नाहीये. मी खरंच सांगतेय, मनापासून. आणि तसंही निशी, आपल्या घरात सगळ्या कामासाठी बाई आहे. मी आणि नीरज आता कामासाठी बाहेर चाललोय. सो तू सावकाश आहे, काही घाई नाही. हा मी ठेवते. ओके ओके. चल. नीरज, मी निशीला फोन करून सांगितलं की आपण दोघं कामासाठी बाहेर चाललोय म्हणून. अगं मी करणारच होतो तिला इन्फॉर्म. ओ, तुझा बोलण्याचा चान्स घालवला ना मी. हवं तर तू कर फोन. कम ऑन मॉम. अँड थँक्यू मॉम. मला असं वाटत होतं की तुझा निशीवर राग आहे. राग होता, आता नाही. मी निशीला मनापासून एक्सेप्ट केलाय. तुझा आनंद तोच माझा आनंद. निघूया. Yeah, चल. काय गो, कोणाचा फोन? नीरज सरांच्या आईचा फोन होता. त्यांनी सांगितलंय सगळा स्वयंपाक करूनच ये. बरा, आज तरी माका आराम मिळेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.